पुढची बातमी बघूया। जैन मुनींनी निलेशचंद्र महाराज यांनी मीरा भाईंदरमध्ये वादग्रस्त विधान केलेलं आहे। भाषेच्या नावावरून मारवाडी बांधवाला इथं मारल्या गेलं। महाराष्ट्रामध्ये मराठी बोला म्हणतात, आम्ही मराठीचा आणि महाराष्ट्राचा आदर करतो। हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, कोणाच्या एकाच्या बापाचा नाही। त्यामुळे यापुढे जर मारवाडी बांधवाला हात लावला तर जशास तसं उत्तर देऊ, असा इशारा जैन मुनी निलेशचंद्र महाराज यांनी दिलेला आहे। मीरा भाईंदरमध्ये अमराठी व्यापाराला मराठी न बोलल्यानं मधल्या काळामध्ये मारहाण करण्यात आल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी हा इशारा दिला। जिस मारवाड़ी को मेरे भाई को पुरोहित को मारा और वही उसको जाके गुलदस्ता देने जाता है, ना उसका आमदार है ना खासदार है, नगर पालिका में कुछ नहीं, उसके पास जाते हो गुलदस्ता देने के लिए। और मेरा जगह होता और कट्टर यदि मारवाड़ी का वो नेता होता तो उसका हाथ वही काट देना चाहिए था जो हमारे जेलों के ऊपर सनातन को जिसका हाथ डाला था। और अभी बोल दिया, आता जर माझ्या मारवाडीला हात जर लागला तो तसाचा तसं उत्तर आमच्या 36 को देगा का नहीं देगा। जैन मुनी निलेशचंद्र महाराज हे आक्रमक झाल्याचं दिसतंय, कारण व्यापाराला मारहाण करण्यात आलेली होती। मराठी न बोलल्यामुळे ही मारहाण करण्यात आली होती आणि त्यातून आता हा वाद निर्माण झालेला आहे। परत मराठी अमराठी हा वाद आता वाढताना दिसतोय। तुम्ही आग लावायची कामं करू नका। तुम्ही सांगितलं राजस्थान माणसांना जर हात लावणार आणि नंतर आम्ही बघू मी एकत्र करणार, आदेश देऊन बघा त्यांना आदेश द्या, माझं पालन करा म्हणून। उगाच काहीतरी वायफळ करून त्यांच्या आमच्या आगेमध्ये तेल टाकू नका, लक्षात घ्या। त्यामुळे आम्ही या ठिकाणी तुम्ही ते याच्यामध्ये असं पण उल्लेख केला की नयानगर आणि भेंडी बाजारला जा, हो मी रोज नयानगरला जातो, लक्षात घ्या। टीका लावून जातो हिंदूचा, लक्षात घ्या। हे सगळेच इशारा एकमेकाला देणं सुरू आहे। म्हणजे ओबीसी मराठ्यांना देतोय, मराठा ओबीसीना देतोय, धनगर आदिवासींना देतोय, जैन मराठ्यांना देतोय, मारवाडी गुजरात्यांना, हे सगळं चालेल। केवळ हे धमक्या इशारे आणि यातून कायदा सुव्यवस्था, म्हणजे कोणी कोणाला इशारा देईल, कोणी कोणाला भुसकून मारेल, यावर आता सरकारचंच कंट्रोल राहिला नाही। त्यामुळे वाटेल ते धमक्या देण्याचं सत्र सुरू झालं आहे।